लासलगाव बाजार समिती 5 दिवस बंद राहणार आहे, त्यामुळे कांद्यांचे लिलाव देखील बंद राहणार आहेत। महिना अखेर असल्यामुळे 28 मार्च ते 1 एप्रिल पर्यंत 5 दिवस बाजार समिती बंद राहणार आहे। बाजार समिती 5 दिवस बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र आता अडचण होणार आहे। हयातीच्या दाखल्याचे फॉर्म जमा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सध्या नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयात हयातीच्या दाखल्यांसाठी फॉर्म जमा करण्याचं काम सुरू आहे। मात्र सर्व्हर डाऊन असल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नाशिकमध्ये 2,10,000ची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। रोजगार हमी योजनेचे थकीत 2,32,30,000 रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात त्याने लाच मागितली होती। लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडल्याने सुरगाण्यामध्ये खळबळ माजली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये 1 एकरात पहिल्यांदाच नाझिया वाणाच्या काकडीची लागवड करण्यात आली आहे। तर लागवडीसाठी 40,000चा खर्च आलाय। 50 दिवसांनंतर आता काकडीची तोडणी सुरू झाली आहे। 1 एकरातून 10 टनाचं उत्पन्न निघणार असून आतापर्यंत लाखांचा फायदा काकडी पिकातून झाल्याचं समोर आलंय।